नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे फार्मर आय डी कार्ड कशा प्रकारे काढायचं आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे, तर तुम्ही सेल्फ म्हणजे स्वतःसुद्धा काढू शकता किंवा CCच्या मार्फत तुम्ही तुमचं जे काही फार्मर शेतकरी आय डी कार्ड जे की शेतकरी ओळखपत्र त्याच्या नावानं सुद्धा ओळखलं जाते ते कशा प्रकारे काढायचं आहे, तर याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल व तुम्हाला ते कार्डचे काही फायदे आहे यावरची डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे। कोणकोणते फायदे आहे व का कार्ड हे आवश्यक आहे। सर्वात पहिले आपल्यावरती क्लिक केल्यानंतर आतापर्यंत किती कार्ड बनलेले आहेत ते तुम्हाला इथे शो करेल। सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती आल्यानंतर अशा प्रकारचं दिसेल, तर इथं फार्मरवरती क्लिक करून तुम्ही तुमचं स्वतःचं कार्ड काढू शकता। जर तुम्हाला CCच्या मार्फत काढायचं असेल तर तुम्ही CCच्या मार्फतसुद्धा कार्ड इथं काढू शकता। तर आपण लॉग इन करून घेऊया। CC विथ लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर यामध्ये आपण इथे लॉग इन झाल्याच्या नंतर तुम्ही 2-3 प्रकारे इथून चेक करू शकता। एक OTP थ्रू आणि पासवर्ड थ्रू तुम्ही लॉग इन करू शकता। तर इथं आपण आलेलो आहोत। तर आता आपल्याला जे की इथं इंटरफेस दिसेल, तर इथं तुम्हाला ज्या कोणाचा तुम्ही कार्ड बनवत आहात त्यांचा आधार क्रमांक इथे तुम्हाला टाकायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर त्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे। तर तुम्ही इथं कुठं जरी क्लिक केलं तर OTP सेंड होईल। त्यानंतर बायोमेट्रिकच्या थ्रू दोन्ही प्रकारे तुम्ही चेक करू शकता। तर दोन्ही प्रकारे तुम्हाला जे सोपं पडेल ते क्लिक करा। तर आपण OTPच्या थ्रू करून घेऊया। तर इथं आधार नंबर टाकल्यानंतर इथं राईट क्लिक केल्यानंतर इथं OTP जे इथं सेंड झालेला आहे, तर OTP आपल्याला आलेला आहे। तर OTP आपण टाकून व्हेरीफाय या ऑप्शनवरती आपण क्लिक करणार आहे। तर OTP मी इथं एंटर केलेला आहे। व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं अशा प्रकारचं इंटरफेस आलेला आहे। तर आता आपल्याला त्या कॅन्डिडेटचा म्हणजे ज्या कोणाचा तुम्ही फॉर्म भरता त्यांचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे। इथं ईमेल ID टाकायचा आहे। ईमेल ID टाकली नाही तरी चालेल, पण मोबाईल नंबर तुम्हाला ज्या शेतकऱ्यांचा तुम्ही करत आहे त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यावरती एक OTP टाकायचा आहे। जर ईमेल ID टाकली तर ईमेल IDवरचं सुद्धा तुम्हाला OTP इथं टाकावं लागणार आहे। तर हे जे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही ते सुद्धा सांगणार आहे। तर तुम्ही तुमची माहिती व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायची आहे। तर आता आपला मोबाईल नंबर आपण एंटर केलेला आहे। तर इथं OTP आपल्याला आलेला आहे। OTP टाकून व्हेरीफाय या ऑप्शनवरती आपण क्लिक करणार आहे। तर तुमची जी काही बेसिक माहिती आहे ते तुम्हाला इथं शो करेल। त्यानंतर इथं तुमची जी काही मेल ID आहे मेल ID टाकून घ्या। त्यानंतर इथं कॅटेगरी तुमची जे काही कॅटेगरी आहे ते कॅटेगरी तुम्हाला इथं टाकायची आहे। SC असेल, ST असेल, OBC असेल, जनरल असेल, तुमची जे काही कास्ट आहे ती कॅटेगरी आहे ती तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर तुमचं जेंडर वगैरे तुम्हाला ऑटोमॅटिकली सिलेक्ट इथं येऊन जाईल। त्यानंतर तुमची जन्मतारीख तुम्हाला इथं दिसेल। त्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे, सन आहे, ऑफ आहे, त्यानंतर डॉटर आहे, जे काही असेल ते तुम्हाला इथं टाकायचं आहे। तर इथं मराठी पहिले जे आहे ते तुम्हाला इंग्लिशमध्ये टाकायचं आहे यामध्ये। त्यानंतर इकडच्या बाजूला जे आहे इथं मराठीमध्ये तुम्हाला हे जे माहिती आहे ते भरायची आहे। तर संपूर्ण थोडी इन्फॉर्मेशन मी इथं प्रायव्हसीसाठी ब्लर केलेली आहे। तुम्ही तुमची व्यवस्थित इन्फॉर्मेशन इथं भरून घ्यायची आहे। तर इथं आपल्याला फादर नेम इथं तुम्हाला टाकायचं आहे। जे की तुम्ही सन ऑफ केलं, डॉटर ऑफ केलं तर त्याची माहिती तुम्हाला तिथे द्यायची आहे। तुमच्याकडे बिझनेस आहे का, येस या नो करायचं आहे। तुम्ही काही केलं तरी चालेल। त्यानंतर तुमचा इथे ॲड्रेस दिसेल। त्यानंतर एक चेकबॉक्सवरती जर क्लिक केलं तर जर तुमचा दुसरा ॲड्रेस असेल ते तुम्हाला टाकायचं ऑप्शन येईल, नसेल तर ते चेकबॉक्सवरती क्लिक करू नका। त्यानंतर फार्मर टाईप, आता फार्मर टाईप काय आहे ते तुम्हाला आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे। बेसिकच माहिती आहे, यामध्ये काही फारसं काही नाही। त्यानंतर रेटम म्हणजे भाड्याने घेतलेली आहे, भाडेतत्वावर आहे की स्वतः ओनर आहेत, तर आपण स्वतः ओनर आहोत। तर इथं आपल्या पहिल्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जे की आता डिटेल्स भरायचे आहेत, तर इथं तुम्हाला लँड डिटेल्स या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे इथं स्टेट सिलेक्ट करून घ्या। तर या संदर्भात जर तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जे काय आपण जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तालुका, गावाचे नाव, तर ही जी इन्फॉर्मेशन आहे तर डेमोसाठी फिल करत आहे, तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन व्यवस्थित फिल करा। त्यानंतर तुम्हाला इथं सर्वे नंबर टाकायचा आहे। सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे काही संपूर्ण डिटेल्स आहेत इथं येऊन जाईल। तर इथं आल्यानंतर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे की कोणतं नाव तुम्हाला इथं घ्यायचं आहे, किती शेतकरी यामध्ये सामायिक असेल तर सामायिक तुम्हाला इथे दिसेल। जेवढे जे नावं असेल ते तुम्हाला इथं शो करेल। एखाद्याचं नाव पण सिलेक्ट करून घेऊया। त्यानंतर इथं तुम्हाला सर्वे नंबर, गट क्रमांक तुम्हाला इथं दाखवेल। त्यानंतर इथं चेकबॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपली जी काही डिटेल्स आहे तिथं ॲड होऊन जाईल। तर इथं आपले जे काही डिटेल्स आहे इथं व्हेरीफाईडसुद्धा करावं लागणार आहे। तर इथं तुम्ही जे काही तुम्हाला जे काही हिरव्या कलरमध्ये तुम्हाला इथे दिसत आहे, तर आपली जी काही इन्फॉर्मेशन आहे इथं व्हेरीफाईड झालेली आहे। तर इथं तुम्हाला जे काही संपूर्ण डिटेल दिसेल, इथं तुम्हाला चेकबॉक्सवरती ज्या क्लिक करायचं आहे, तुमचा गट क्रमांक, सर्वे नंबर, जर 2-3 सर्वे नंबर असेल तर त्या पुन्हा लँड डिटेल्सवरती क्लिक करून तुम्ही ते ॲड करू शकता। तर इथं तुम्हाला व्हेरीफाय झाले की नाही ते चेक करून घेण्यासाठी या चेकबॉक्सवरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर
आपलं व्हेरीफाईड झालेलं आहे. त्यानंतर खाली तुमचं टोटल एरिया दिसेल काय आहे काय नाही. त्यानंतर इथं सर्व टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायची आहे. सेव्हवरती ज्या क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुन्हा ओके करायचं आहे. पुन्हा ओके करायचं, तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्यानंतर आता अशा प्रकारचं इंटरफेस आलेलं असेल तर आता तुमचा आधार नंबर इथं टाकायचा आहे. ज्या शेतकऱ्यांचा तुम्ही करत आहात त्यांचा मोबाईलवरती एक OTP येईल किंवा तुम्ही व्हर्च्युअल IDचे सुद्धा टाकू शकता, UID टोकन ID सुद्धा टाकू शकता. तर आपण आधार नंबर टाकून OTP घेऊन घेऊया. तर आधार नंबर मी टाकलेला आहे, OTP सुद्धा सेंड झालेला आहे. इथं OTPसाठी थोडा वेट करा. OTP आल्यानंतर OTP आपल्याला इथं टाकायचा आहे, सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तर OTP आपल्याला आलेला आहे तर आपण इथं OTP इथं एंटर करून घेता. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही फार्मर रजिस्ट्रेशन कार्ड जे की इथं घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा बनवू शकता. तर आपलं आता कार्ड जे काय इथं रेडी झालेलं नाही, फक्त आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करायचं, जशी की तुमची माहिती अप्रूव्ह होईल तसं तुम्ही कार्ड इथून काढू शकता. तर जे काही रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला आलेला असेल SMS च्या थ्रू, ईमेलवरती सुद्धा आलेला असेल, तर रजिस्ट्रेशन नंबर कॉपी आणि तुम्हाला स्टेटसवरती जाऊन पेस्ट करून तुम्ही त्याचा स्टेटससुद्धा चेक करू शकता. जर यामध्ये जर काही करेक्शन करायचं असेल तर त्यावरती सुद्धा लवकरच आपल्या चॅनलला व्हिडिओ येणार आहे. जर याबद्दल तुम्हाला जर माहिती जर चुकीची भरलेली असेल तर ते दुरुस्त कशाप्रकारे करायचे आहे, जर अप्रूव्हल जर मिळालेलं नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हे जे कार्ड काढणे का आवश्यक आहे, त्याचे बेनिफिट्स काय आहे, सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेले आहे. ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेले नसेल तर लवकरात बघून घ्या. कार्ड कशाप्रकारे डाउनलोड करायचे आहे, सर्व व्हिडिओज आणि फार्मर कार्डबद्दल सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.